मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचं गाव भिलार या ठिकाणी। मित्रांनो, आपण मुंबई पुणे या मार्गे आला तर पुणे बेंगळूर महामार्गावरील सुरूर फाटा व नंतर वाई, पाचगणी, भोसेखिंड व नंतर भिलार या गावी आपण पोहोचतो। मुंबई मार्गे आला तर मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर, महाबळेश्वर, भोसेखिंड व नंतर भिलार या गावी आपण पोहोचतो। मित्रांनो, आपण कोल्हापूर सातारा मार्गे आला तर बेंगळूर पुणे महामार्गावरील पाचवड फाटा, वाई, पाचगणी, भोसेखिंड व नंतर भिलार या ठिकाणी आपण पोहोचतो। पुस्तकाचं गाव भिलार पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलार या गावात आता एक अभिनव संकल्पना पुस्तक प्रेमीसाठी रुजू झाली आहे। कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे। इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा, ते देखील अगदी मोफत। थोडी नव्हे तर जवळजवळ 12,000 ते 15,000 पुस्तके। या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या साहित्य प्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या 35 ठिकाणी केलेली आहे। यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता, चहा कॉफीचे गुटके मारत पुस्तकाचा आस्वाद घेऊ शकता। पण ही सोय मात्र मोफत नाही, याची कृपया नोंद घ्यावी। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची गावं पाहिली असतील। आपण आज पाहणार आहोत पुस्तकाचं गाव। पाचगणीपासून 7 किलोमीटर अंतरावर हे पुस्तकाचं गाव आहे। आपण पाचगणी महाबळेश्वर साईडला आलात कधी तर या पुस्तकाच्या गावाला नक्की भेट द्या। तर मित्रांनो, या गावामध्ये 35 घरामध्ये पुस्तकं ठेवण्यात आलेली आहेत। ती वाचनासाठी आहेत। तर हे पुस्तकाचं जे संवर्धन आहे, ज्या पद्धतीने झाडाचं संवर्धन आहे, पुस्तकाचंही या गावामध्ये संवर्धन करण्यात आलंय। म्हणजे थोडक्यात या पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत। मित्रांनो, हे गाव पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर येतं। तर पाचगणीपासून 7 किलोमीटर आपण आतमध्ये आलात तर हे भिलार हे गाव आपल्याला पाहता येईल। तर मित्रांनो, आपण पाहूया हे पुस्तकांचं गाव भिलार। चला मित्रांनो, या नव्या अनोख्या कल्पक व उत्साहवर्धक विचाराचे प्रसार माध्यमे, साहित्यिक आणि सामान्य जनतेनेही स्वागत केले। याबाबतीत अनेक लेख व बातम्या छापल्या गेल्या। विविध समारंभ संमेलनातून विचार मांडले गेले। खुद्द माननीय मंत्री महोदयांनी, प्रकाशक, साहित्यिक व विचारवंतांनी याबद्दल चर्चा केली आणि या साऱ्यातूनच 1 मे 2017 रोजी भिलार पुस्तकाचे गाव म्हणून रुजू झालं। मित्रांनो, गावाची व घराची निवड कशी केली तर या प्रकल्पासाठी गाव निवडताना खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला। महाराष्ट्रातील प्रसिद्ध व जास्तीत जास्त पर्यटकांची वर्दळ असणारे व त्या ठिकाणचे जवळचे गाव असावे। पर्यटकांसाठी राहण्याची, जेवणाची किमान सोय असणारे गाव असावे। ज्या गावातील किमान 20 घरांचे मालक या प्रकल्पात स्वेच्छेने सहभागी होण्यास इच्छुक असतील असे गाव असावे। जी ग्रामपंचायत व या प्रकल्पासाठी स्वेच्छेने जागा देण्यास तयार असेल असे गाव असावे। ज्या गावातील घरे आपल्या घरातील किमान एक खोली प्रकल्पासाठी देण्यात विना अट, विना मोबदल्यात तयार असलेले गाव असावे। ज्या गावातील घरमालक आपल्या घरात ठेवलेल्या पुस्तकांची जबाबदारी घेण्यास तयार आहेत असे गाव असावे। जी ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव करून प्रकल्पात स्वतंत्र जागा देण्यास तयार असेल असे गाव असावे। तंटाबंदी, दारूबंदी, स्वच्छता आणि पर्यटन विषयक विविध शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असलेले गाव असावं। घरमालक व त्यांच्या कुटुंबियांची पुस्तके व फर्निचर यांची काळजी घेण्याची तयारी असावी। स्वातंत्र्य चळवळीतील गावाचा सहभाग, समृद्ध ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी, स्वच्छतेचा आग्रह, पर्यटक निवासांची व्यवस्था, शासकीय योजनांमध्ये सहभागी होण्यासाठीचा ग्रामपंचायतीचा पुढाकार, या प्रकल्पाबाबत गावकऱ्यांची उत्साही भूमिका, या सर्व घटकांचा विचार करून या प्रकल्पासाठी महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची निवड करण्यात आली। भारतात पहिल्यांदाच पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे। साहित्याची, वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जणू पर्वणीच।
निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचं रसग्रहण करणं यासारखा आनंद विरळाच. ही सुरुवात आहे नवसंकल्पनेची, ही सुरुवात आहे नव उन्मेषाची. पुस्तकांचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी. इंग्लंडमधील हे ऑन वेच्या धर्तीवर पुस्तकांचं गाव या प्रकल्पाची संकल्पना आधारित आहे. आपल्याकडेही वाचन प्रेमींसाठी अशा प्रकारची व्यवस्था असावी या विचारातून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. महाबळेश्वर जवळील भिलार या गावाची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. त्यामागेही काही कारणं आहेत. एकतर विविध ठिकाणांहून अधिकाधिक वाचकांना पुस्तकांच्या गावात सहज पोचता यावं हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. तसेच निसर्गरम्य वातावरणात वाचनाचा आनंद घेता यावा हा यामागील प्रयत्न आहे. भिलारच्या ग्रामस्थांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या राहत्या घरांचा काही भागही यासाठी उपलब्ध करून दिला. मराठी भाषेचं शब्द भांडार अथांग आहे. मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोचावी यासाठी विशेष समिती नेमण्यात आली. साहित्यप्रेमी, प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल आणि अन्य काही महत्वाच्या व्यक्तींचा या समितीत समावेश केला गेला. पुस्तकांच्या या पहिल्या गावात कोणते साहित्य प्रकार असावेत यावर सखोल अभ्यास झाला. बदलापूर मधील ग्रंथसखा संस्थेचे सर्वेसर्वा माननीय श्री श्याम जोशी यांनी या गावी विशेष योगदान दिले. पुस्तकांचं गाव या उपक्रमासाठी भिलार येथील 25 जागांची निवड करण्यात आली. त्या प्रत्येक जागेसाठी ठराविक संकल्पना ठरवण्यात आली. त्यानुसार पुस्तकांची विभागणी आणि वाटप झालं. चरित्र, कादंबरी, कथा, कविता, बालसाहित्य, विज्ञान, क्रीडा अशा विविध साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक संकल्पनेशी सुसंगत अशी अनुरूप चित्रे, कलाकृती यांनी ही घरं आणि जागा सजवण्यात आल्या आहेत. ठाण्यातील स्वत्व या संस्थेचे स्वयंसेवक आणि काही कलाकार अशा 100 जणांनी मिळून अवघ्या 3 दिवसात 66,000 चौरस फूट भिंतींवर विविध साहित्य प्रकारांना सुसंगत अशी चित्रे आणि कलाकृती रेखाटल्या. हा एक वेगळाच विक्रम आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं, स्ट्रॉबेरीसाठी नावाजलेलं भिलार आता साहित्याचं नवं वारं वाहण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने उभारलेल्या या पुस्तकाच्या गावात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कलेच्या सागरात पुस्तकांची ही अनोखी नाव नक्की भेटायला या. वाट पाहतंय तुमची भिलार गाव. तुमचं पुस्तकांचं गाव, तुमचं पुस्तकांचं गाव.